विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार। आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार, सूत्रांची माहिती। निवडणुका अजिबात लांबणीवर जाणार नाही। 26 नोव्हेंबरपूर्वी नवीन विधानसभा आणावीच लागेल, राऊतांची प्रतिक्रिया। सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसं आम्ही मराठवाड्यात काम करू। मला कोणी विरोध केला तर शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील। महायुतीतील मंत्री अब्दुल सत्तारांचा भाजपला इशारा। सत्तारांसारखे गद्दार लोक भाजपला आव्हान देतात। लहान माशाला खाणाऱ्या मोठ्या माशाप्रमाणे भाजप गद्दारांना संपवणार, अंबादास दानवेंची टीका। 10 तोंडी रावण महाराष्ट्राला लुटत आहे। रावण टक्केवारी खातात, मुंबईतील जमीन खातात। अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। पंतप्रधान गृहमंत्री देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळात फिरतायत। पंतप्रधान अशा प्रकारे प्रचार करत फिरतो का, राऊतांचा सवाल। शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी। महापालिकेकडून ठाकरे गटाला परवानगी, विभाग प्रमुख महेश सावंतांची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचं नवं मशाल गीत तयार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मशाल गीत लॉन्च होणार। संगीतकार राहुल रानडे यांच्याकडून मशाल गीत संगीतबद्ध। भाजपमध्ये अन्याय झाला तरी मूळ पक्ष सोडत नाही। हर्षवर्धन पाटील यांचं मत वेगळं असू शकतं, मात्र पाटलांकडून पक्ष सोडवण्याविषयीचा सिग्नल मिळाला नाही। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण डावलून निवडणुका घेतल्यास फडणवीसांना पश्चाताप होईल। आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाही अशी आशा। मनोज जरांगे पाटलांचा इशारा। पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार। पुण्यातील वानवडी परिसरातील धक्कादायक घटना। 45 वर्षीय नराधमावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चालकाकडून देण्यात आली धमकी। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण 6 महिन्यापासून फरार सहआरोपी अखेर अटकेत। शाळा संस्थाचालक उदय कोतवालसह सचिव तुषार आपटेला कर्जतमधून बेड्या। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। बदलापूर अत्याचार प्रकरणातील सहआरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटेला आज कल्याण कोर्टात हजर केलं जाणार। उदय कोतवालची प्रकृती स्थिर। कोतवालची अटक केल्यानंतर बीपी वाढली होती। माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल। अटक टाळण्यासाठी वामन म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। बारामतीत महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार। मुलींना तक्रार मांडण्यासाठी शक्ती बॉक्स ठेवण्यात येणार। अजित पवारांची माहिती। अल्पवयीन वय 18 ऐवजी 14 करायला हवं। अमित शहांना अल्पवयीन वय कमी करण्यासंदर्भात पत्र लिहीन। गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपींच्या वाढत्या समावेशावरून अजित पवारांनी मांडलं मत। देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य मुलींना वेदना देणारं। भुयार यांचं वक्तव्य चुकीचं। आपण त्यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलंय। भुयारांच्या महिलांबाबतच्या वादग्रस्त विधानानंतर अजितदादांनी सुनावलं। मुंबई बँकेला 3 एकरचा भूखंड देण्याचा निर्णय रद्द। गोरेगावमधील 3 एकरचा भूखंड देण्याचा निर्णय रद्द। सहकार भवन बांधण्यासाठी जागा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता। उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला होता विरोध। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ। 100-200 रुपयांऐवजी आता 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावे लागणार। प्रतिज्ञापत्र, खरेदी खत, हक्क सोडपत्रासाठी आता 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागणार। सरकारला भीक लागली आहे, एका हाताने द्या दुसऱ्या हाताने लुटा, हा सरकारचा धंदा। मुद्रांक शुल्क वाढीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विकासासाठी मुद्रांक शुल्कामध्ये वाढ। अजित पवारांची मुद्रांक शुल्क वाढीवर प्रतिक्रिया। निवडणूक पूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोज। लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार। वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त। जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीत 200 जागांवर एकमत झालंय। लवकरच जागा वाटपाची निश्चिती होईल, सतेज पाटील यांचं वक्तव्य। राज ठाकरे पुन्हा 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। 5 आणि 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कंबर कसली। भाजपकडून विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा। भाजपच्या लिफाफा पॅटर्नमध्ये 48 जागांची चाचपणी। 48 मतदारसंघात पक्षानं निरीक्षक नियुक्त करत मत जाणून घेतलं। विकास ठाकरेंना विधानसभेत स्वपक्षीयांकडून आव्हान। काँग्रेसचे बंडखोर नेते नरेंद्र जिचकार यांचा नागपूर पश्चिम विधानसभेवर दावा। मध्ये नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत। भाजपचे नेते माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांचं नाव चर्चेत। विकास कुंभारे 3 टर्म खासदार राहिलेत। फलटण विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपने लढवावा। देवेंद्र फडणवीसांकडे प्रयास भोसले यांची मागणी।
पुणे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज भरून घेतले। जिल्ह्यात आतापर्यंत 21 जणांनी अर्ज भरले। 4 तारखेला पुण्यात इच्छुक उमेदवारांची बैठकीत माहिती दिली जाणार। पुण्यातील 4 विधानसभा मतदारसंघाच्या जागांचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला। कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला विधानसभा मतदारसंघाची माहिती घेतली। पुण्यात ठाकरे गट 2 जागा लढवणार असल्याची माहिती। पुणे जिल्ह्यातील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती। मुळशीत आमदार संग्राम थोपटेंच्या विरोधात बॅनर लागले। भोरवेल्हा मुळशीतील घराणेशाही हटवा बॅनर लावत थोपटेंना कामाचा लेखाजोखाही विचारला। अहमदनगरमध्ये विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा। आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांची बॅनरबाजी। शहरातील प्रत्येक चौकातील मोठे होर्डिंग आतापासूनच बुक। विधानसभेत नालायक लोक आहे, आम्ही लायक माणसं पाठवू। लक्ष्मण हाके दारूवाले नाटकवाले विधानसभेत आहेत, लक्ष्मण हाकेंची टीका। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये आजपासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन। तर मनोज जरांगे हे आजपासून बैठकांचा धडाका घेणार आहे।